तुमच्याच काळात झालं होतं. नाही नाही, ऐक मिनिट. त्याच्यामध्ये आमच्या काळामध्ये कॉर्पोरेशनच्या खर्चाने हॉस्पिटल करायचं चाललेलं होतं. पण पत्रकार मित्रांनो, आम्ही नंतर ज्यावेळेस बजेट एकत्रित बघतो, मी तर राज्याचं बजेट बघतो, असं मला पुणे कॉर्पोरेशनचं विक्रम कुमार किंवा शेखर सिंग कॉर्पोरेशनचा त्यांच्याशी आम्ही ज्यावेळेस चर्चा करतो किंवा शहरची चर्चा करतो, त्यावेळेस एकंदरीत काही गोष्टी अशा असतात की त्या वर्षीच्या बजेटमध्ये त्या टाकाव्याच लागतात, तो खर्च करावाच लागतो. परंतु अशा मोठा जो काही खर्च करायचा असतो त्याला तेवढे फंड्स अवेलेबल व्हावे लागतात. आणि म्हणून ती कल्पना पुढे आली आणि नेदरलँडच्या एका कंपनीने त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. आपल्या इथल्या स्थानिक देशातल्या एका डॉक्टरांनी पुढाकार घेतला आणि आपण ते 350 बेडचं करतोय, 550 बेडचं आपण बाणेरला करतोय. आणि हे करत असताना साधारण 10% मोफत बेड, म्हणजे 350 पैकी 35 बेड हे गोरगरिबांच्या करता फ्री मध्ये राहणार. 6% राज्य सरकारने जो दर ठरवलेला आहे तो, आणि ह्याच्या उपर राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची जी स्कीम आहे महात्मा फुले योजना, तर त्या स्कीमच्या बद्दल त्याचा पण अंतर्भाव त्याच्यामध्ये आपण केलेला आहे. म्हणजे त्याला विम्याचं संरक्षण 5 लाखापर्यंत आपण दिलेलं आहे. अशा या सगळ्या गोष्टी आहेत. त्याकरता आपण जर थांबायचं म्हटलं तर त्याला बरेच वर्ष लागतील. इतके वर्ष थांबायची तयारी नाही, काम पण सुरू झालं पाहिजे. मग कुणी याचं गुंतवणूक करायला आलं आणि त्याच्यात मागाशी देवेंद्रजींनी बोलत असताना सांगितलं रेट ऑफ इंटरेस्ट काय राहणार किंवा त्यांनी जर ते पूर्ण केलं नाही तर काय राहणार, सगळ्या बारकावे त्याच्यामध्ये म्हणजे बारकावे लक्षात घेऊन तशा प्रकारे आपण ऍग्रीमेंट. बारामतीची उमेदवारी जाहीर झाली समोरून, स्वागत आहे त्याचं. शेवटी त्या त्यांनी म्हणजे जे पक्ष असतात ते आपापली उमेदवारी जाहीर करू शकतात. आमचा महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या 48 जागांच्या बद्दलचा निर्णय झाला की आम्ही देखील भाजपचे, राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे उमेदवार काही बातम्या करते त्याच्यामध्ये सुनील शेख यांनी काय स्टेटमेंट केलं आपण ऐकलेलं आहे. आणि सुनीलची मी पण लगेच बोलतो. सुनील म्हणला दादा आपण मला ओळखतात, आपणच मला तिकीट दिलेलं आहे, आपणच मला ताबडतोब फोन केलेला होता, त्याचं तो नाव मी तो पार्टी कार्यालयात पोहोचायच्या आधीच डिक्लेअर करून टाकलेलं होतं. हे सगळ्यांना माहिती आहे. पण ठीक आहे, काही मान्यवरांनी काही स्टेटमेंट केलं तर त्याच्याबद्दल आपण लगेच बोललंच पाहिजे, अशातला काही भाग नाही. आणि सुनील म्हणला मी असा कुणालाही दम दिलेला नाही, कुणालाही बाजी केली नाही. मी नंतर त्याच्या खोलात गेलो किंवा असं काय झालं तर ज्यांनी कार्यक्रम आयोजित केलेला होता त्या कार्यक्रमाला पहिल्यांदा अतिशय नगण्य उपस्थिती होती. मग आता उपस्थिती ज्यांनी कार्यक्रम केला त्यांना उपस्थिती जास्त दाखवता आली नाही. मग पळवाट म्हणून त्यांनी टार्गेट सुनील शेळके आमदार साहेबांना केलं. संख्या बरोबर नाहीये. नाना पाटेकरचे नाव विचारले नानाला पण. तुम्ही या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या एवढ्या तुमच्या बातम्यांमध्ये काहीच सत्य असतं, काही त्याच्यामध्ये काही असत्य असतं, म्हणजे त्याला कुठलाच आधार नसतो. माझी विनंती आहे की 2 दिवसातच तुम्हाला ते सगळं कळेल. उद्या कॅबिनेट झाल्यावर एकनाथराव शिंदे, मी, देवेंद्रजी, प्रफुल्ल पटेल, ते चंद्रकांत, चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे आम्ही दिल्लीला जाऊ आणि मारेची जागा मिळणार का नाही जागा तुम्हाला द्यावं असं सातारचं जागा. अरे बाबा अजून काहीच नाही, हे सगळे मी किती जागा मागितल्या ते जाहीर करणार नाही. मी व्यवस्थितपणे जागा मागितलेल्या आहे. अरे आम्ही व्यवस्थित काय आम्हाला सन्मानजनक जरा पण म्हणून तिघांचा सन्मान राहील अशा प्रकारचं जागा. बारामती नंतर आज देखील भाऊ बहिणीचा आबोल आपल्या स्टेजवर नाही म्हणतात, तुम्हीच बोलत नाही. त्याच्यामध्ये त्या संदर्भामध्ये तुम्हाला चॅनलला काही दाखवायला पाहिजे. आता विमानतळाचं बघा, आपल्या पुणेकरांना साजेसं विमानतळ झाले किंवा टर्मिनल झालाय की नाही, बाहेर पण आल्यानंतर एकदम फर्स्ट इम्प्रेशन जे पडायला पाहिजे ते चांगलं पडत आहे. अशा सगळ्या गोष्टी नवीन डेव्हलपमेंट होत आहेत, नवीन सुविधा देत आहेत आपल्याकडे.
वेगवेगळे वाहतुकीचे प्रश्न आहेत ते देखील सोडवण्याच्या करता आमचा प्रयत्न चालू आहे. आपला जर मागेच रिंग रोड झाला असता तर बराच त्याला फरक वाहतुकीमध्ये पाहायला मिळाला असता. रेल्वे लाईन पण मध्ये मेट्रोचे पण 3-4 इकडचे स्टेशन आणि 3-4 पिंपरी चिंचवडचे स्टेशन ते पण आपण पंतप्रधानांच्या शुभ हस्ते चालू केलेले आहे. असं चालू आहे. मला पुरंदरचं एअरपोर्ट आता देवेंद्रजींनी सांगितलं की पुन्हा पहिल्याच जागा होणार. मधला आपला मुळात काळात प्रस्ताव हा बारामतीचा या संदर्भामध्ये टेक्निकल दृष्ट्या तिथल्या स्थानिक लोकांना विश्वासामध्ये घेऊन, कारण काय आपण कुठेही करायचं ठरवलं तर तसं होत नसतं. आपल्या इथं हा विमानतळ हा संरक्षण विभागाचा आहे. आई देशाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातनं महत्वाचा आहे. त्याच्यावर इथलं टेक ऑफ, इथलं लँडिंग, तिकडं होणारं टेक ऑफ, तिथलं लँडिंग, इथं ज्यावेळेस त्यांचं प्रॅक्टिस चालू असते त्यावेळेस नॅशनल इंटरनॅशनल फ्लाईटला कुठल्याही प्रकारचं त्याला परिणाम होणार नाही. या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात आणि त्याच्याबद्दलच्या सगळ्या ईस्ट कुठं, वेस्ट कुठं, साऊथ कुठं, नॉर्थ कुठं, असं हे सगळं बघून ते करतात. आपण काही ठरवून नाही नाही इथंच पाहिजे विमानतळाचं तसं होत नाही. बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये टेक्निकल दृष्ट्या पाहाव्या लागतात आणि ते पाहूनच निर्णय होईल. पाहून म्हणजे पाहिलेलं आहे, पण आता त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला या 2 पैकी इथंच करावं लागेल. त्याकरता स्थानिकांनाही विश्वासात घ्यावं लागेल. मी आजच सकाळी पुन्हा देवेंद्रजी आणि दादा पाटील येत असताना मी मगाशी सीपीला पण सांगितलं की सीपी हे काय होत आहे, एखाद्या भागातली एखादी गुंडगिरी कमी करण्याच्या करता ज्यावेळेस आपण पावलं उचलतो त्यावेळेस 15 वर्षाच्या आतली मुलं काय त्यांच्या डोक्यात आलेलं माहित नाही ते त्या ठिकाणी असं करतात आणि मग वयाच्या काही गोष्टी आहेत, मर्यादा आहेत, त्या सगळ्या गोष्टी बघून आपल्याला पुढची कारवाई करावी लागते आणि यामध्ये अतिशय कठोर भूमिका घेण्याच्या सूचना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.